नमस्कार. या व्हिडिओचं शीर्षक बघून तुम्हाला जरा आश्चर्य वाटलं असेल की आत्तापर्यंत नवाब मलिक किंवा ह्या तत्सम भिणाऱ्या माणसांचं समर्थन मी कसं करतोय. होय, नवाब मलिक, किरण राव, नसरुद्दीन शहा या सगळ्या माणसांना माझा जाहीर पाठिंबा आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या मताशी आज मी सहमत आहे. माझं प्रचंड मतपरिवर्तन झालंय, मनपरिवर्तन झालंय की काय झालंय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर हो, किरण राव जे म्हणतात, म्हणजे आमिर खानच्या भूतपूर्व पत्नी किरण राव जे म्हणतात ते खरं आहे. नसरुद्दीन शहा म्हणतोय तेही खरं आहे आणि नवाब मलिक म्हणतायत तेही खरं आहे. किरण राव यांनी या भागात राहताना भीती वाटते आणि देश सोडून जावं असं वाटतंय अशी भाषा व्यक्त केली होती. त्यासोबत नसरुद्दीन शहानी देखील डर का माहोलवर बरंच काही बोललेलं होतं. ते हमीद अन्सारी ते पण त्या डर का माहोलवर बरंच काही बोललेले होते. प्रत्येकालाच इथे राहायची भीती वाटत होती, कारण इथे मॉब लिंचिंग सारखे प्रकार होत होते. आता मॉब लिंचिंग पेक्षाही काही भयंकर कृती ह्या महाराष्ट्रामध्ये होऊ लागल्यात, म्हणून डर का माहोल आहे असं म्हणायला मी देखील आता पुढे आलोय. म्हणूनच किरण राव, नसरुद्दीन शहा, माजी उपराष्ट्रपती अन्सारी यांच्या मताशी मी सहमत आहे असा दावा करतोय. काय काय घडतंय बघा. इथं राहावं, इथं जगावं, इथं गुण्यागोविंदांनी नांदावं अशी स्थिती आहे का? अजिबात नाही. एक एक प्रकरण जर आपण बघितली, इथे राहणारी सत्ताधीशच जर अशी वागत असतील तर करायचं कसं? अहो, एक मंत्री जितेंद्र आव्हाड, त्याची तर 2-2, 3-3 कितीतरी कारनामे आहेत. अनंत करमुसे नावाच्या तरुणाला आपल्या बंगल्यावर नेऊन मारतो आणि आव्हाडांना नाममात्र अटक होते. मंत्री जर आपल्या बळाचा वापर करून कुणाला नेऊन मारणार असेल तर काय वाटेल? बरं, आव्हाड इथंच थांबत नाहीयेत. क्रांती रेडकरला ते असं म्हणतायत, खुलं आव्हान देतायत की क्रांती रेडकर, बोलण्यावर मर्यादा ठेवा, नाहीतर भूतकाळ सगळ्यांचाच आहे आणि तो काढता येऊ शकेल. याचा अर्थ काय होतो? आव्हाडांना काय इंडिकेट करायचं आहे? अहो, इथं मंत्र्यांच्या विरोधात बोललं की मारलं जातं. मंत्री शपथभंग करून जातीला, पोटजातीला शिव्या घालतात. नितीन राऊतांनी अशाच शिव्या घातल्या होत्या. या सगळ्या स्थितीमध्ये जो कोणी सरकारच्या विरोधात बोलेल त्याला मारहाण करण्याची प्रकार आता होऊ लागले. आरोपींना, म्हणजे ज्यांनी मोठमोठे घोटाळे केले, त्यांना पोलीस फॅमिली मेंबर म्हणून संरक्षण देत आहेत, पत्र देत आहेत. त्यांना ऐन कोरोनाच्या काळात तिकडून तिकडे फिरायला परवानगी देत आहेत. या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त केलं जातं आणि त्यांना पुन्हा कार्यकारी पदावर नियुक्त केलं जातं आणि त्यांचा उपयोग करून घेतला जातो. या राज्यामध्ये साधूंचा खून होतोय. विरोधात बोलणाऱ्यांना जेलमध्ये जावं लागतंय वेगवेगळी कारणं काढून. म्हणजे राहुल कुलकर्णींनी वाधवांच्या प्रकरणातल्या 5चं प्रकरण बाहेर काढल्यावर राहुल कुलकर्णीला रेल्वेच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये टाकून दिलं. पुढे अर्णव गोस्वामींनी शिवसेनेच्या विरोधामध्ये भूमिका घेतली म्हणून जुनं एक प्रकरण काढून अर्णव गोस्वामीला जेलमध्ये टाकण्यात आलं. जामीन मिळू नये याची व्यवस्था देखील करण्यात आली. लोक आत्महत्या करू लागले. का? तर एखाद्या हत्येविषयी मनात शंका येते, दिशाच्या मृत्यूविषयी मनात शंका येते आणि त्यावरून डिप्रेशनमध्ये जाऊन दुसरा कलाकार मरून जातो. इथे आत्महत्या होऊ लागल्या डिप्रेशनमुळं. इथे जेलमध्ये जावं लागतंय पत्रकारांना. साधूंची सामूहिक हत्या होती आहे. पुढे साधूंचे जीव अनेक वेळा जात आहेत. अशा महाराष्ट्रात राहावं तरी वाटेल का? अहो, जिथे अधिकाऱ्यांना थेट धमकावलं जात आहे त्या महाराष्ट्रात राहावं वाटेल का? तुम्ही सरकारच्या विरोधात काही बोललात की तुम्हाला नको नको त्या भाषेत शिवीगाळ केली जाते, मारहाणीची धमकी दिली जाते. अगदी नातेवाईक तुम्हाला जपून हो असा सल्ला देतात. वेलविशर तुम्हाला जपून राहावं लागेल असं म्हणतात, तुमची गरज आहे असं म्हणतात. तेव्हा या महाराष्ट्रात राहावं वाटेल का? सोडून जाता येत नाही, इतकाच काय तो फरक. म्हणून किरण राव, नसरुद्दीन शहा यांनी जी भाषा बोलली आहे ना, त्या भाषेला माझं समर्थन महाराष्ट्राचा रहिवासी म्हणून मी व्यक्त करतोय. आता मुद्दा येतोय नवाब मलिकांना माझं समर्थन कसं आहे याचं.
नवाब मलिकाने महाराष्ट्रात अगदी एक परफेक्ट मुद्दा उचललेला आहे, अगदी परफेक्ट. नवाब मलिकांच्या या सगळ्या मताशी मी 100% सहमत आहे. समीर वानखेडेंच्या केस नंतर, म्हणजे समीर वानखेडेंनी आर्यनच्या केस नंतर ज्या पंचाला या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं होतं, त्या पंचापैकीचा एक जो बॉडीगार्ड म्हणून काम करतो, त्यानं एक व्हिडिओ रिलीज केला. त्यानं एक शपथपत्र दिलं आणि म्हटलं की हे सगळं प्रकरणच मुळात खंडणीसाठी करण्यात आलं होतं. त्या आधारावर नवाब मलिक दावा करतायत की ज्यांची ज्यांची नावं मध्ये येत आहेत त्यांना आता अटक झाली पाहिजे. नवाब मलिकांच्या या मताला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. जर तो व्यक्ती पंच जर समीर वानखेडेंच्या त्याच्या म्हणण्यावर समीर वानखेडेला अटक करायची असेल तर बिनधास्त करा, आमची हरकत नाही. हम नवाब मलिक के पीछे है, नवाब मलिक साहब आप लढो. अशा वेगवेगळ्या प्रकरणात ज्यांनी जबाब दिले त्यांच्या प्रकरणात देखील अटक झाली पाहिजे. यासाठी नवाब मलिकांच्या सोबत मी स्वतः देखील खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे. उलट मी भाजपवाल्यांना असं आव्हान करतोय की सोडा तुमचा नवाब मलिकांवरचा राग, बाजूला टाकून द्या तो नवाब मलिकांवरचा राग आणि या लढ्यामध्ये नवाब मलिकांच्या सोबत उभे राहा. वानखेडेंना काय आज अटक होईल न होईल हा भाग वेगळा आहे. तुम्हाला आठवत असेल तर मी पुन्हा सांगतो, काही गोष्टी आठवण करून द्याव्या लागतात. सचिन वाझे नावाच्या एका व्यक्तीने, जो अजूनही जेलमध्ये आहे अँटेलियाच्या प्रकरणामध्ये, त्यांनी न्यायालयाच्या समोर एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये खंडणी वसूल कशी केली जाते हे जाहीरपणे सांगितलेलं आहे. म्हणजे अगदी स्वतः आपण यात सहभागी होतो. अनिल परब, अनिल देशमुख आणि शरद पवार अशी 3 मोठ्या नेत्यांची नावं, त्यातले शरद पवार तर खूपच मोठे आहेत, ते बाकीच्यांना छोटे म्हणतात म्हणून, अशी मोठ्या नेत्यांची नावं या प्रकरणामध्ये घेतलेली होती. जर एक अंगरक्षक बॉडीगार्ड आपल्या समोर खंडणी मागण्याचा विषय झाला असं म्हणत असेल आणि त्यावरून अटक करण्याची भाषा नवाब मलिक बोलत असतील आणि ती वैध असेल, ती मंत्र्यांची भाषा असेल, तर राज्यात मंत्री असलेल्या नवाब मलिकाने सचिन वाझेने न्यायालयासमोर दिलेल्या अधिकृत जबाबानंतर त्या जबाबात ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांना देखील अटक करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. माझं भाजपवाल्यांना आव्हान आहे की नवाब मलिकांवरचा हा राग सोडून देऊन त्यांनी नवाब मलिकांच्या खांद्याला खांदा लावून शरद पवार, अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या अटकेसाठी नवाब मलिकांच्या सोबत संघर्ष करायला हवा. उलट नवाब मलिकांनी आपल्या सहकार्यांना अटक करण्यासाठीचा मार्ग मोकळा केलाय. नवाब मलिकांची ही कृती खरंच खूप क्रांतिकारक आहे आणि या क्रांतिकारी कृतीमधून नवाब मलिक आता शरद पवारांच्यावर देखील नक्कीच शरसंधान साधतील. शरद पवारांना अटक करण्याची मागणी देखील करतील, अनिल परबला अटक करण्याची मागणी करतील, अनिल देशमुखांना अटक करण्याची मागणी करतील. कारण या केसमध्ये बॉडीगार्डनी ऐकल्याचं सांगितलंय. म्हणजे एक्स वायला खंडणी मागतोय ते झडनी ऐकलंय आणि त्या ऐकल्याच्या ह्याच्यावर हा झड असं म्हणतोय की मी त्या प्रकाराचा साक्षीदार आहे, म्हणून गुन्हे दाखल करून म्हणून अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. इथे एक्स वाय झड असं प्रकरण नाही आहे. इथे वायनी झडला खंडणी मागितली आहे. मग हे वाय झडला खंडणी मागत असेल तर या वायला अटक झाली आहे, झडला कधी अटक होणार? हे वाय झड खंडणीच्या आड, खंडणीच्या गुन्ह्यात जेलमध्ये गेले पाहिजेत दोघंही. म्हणजे वायझेड म्हणजे वाय नावाचा व्यक्ती आणि झेड नावाचा व्यक्ती, ज्यात खंडणी गोळा करणारा आणि ज्याच्यासाठी गोळा केली आहे तो, असे सगळे व्यक्ती म्हणून अटक झाले पाहिजेत. ही मागणी करण्यासाठी मी नवाब मलिकांना पाठिंबा देतो आहे. आणि हो, किरण रावजी, माझी पत्नी आमिर खानच्या, नसरुद्दीन शहाजी, हमीद अन्सारीजी, मी तुमच्याही मताशी सहमत आहे. महाराष्ट्र खरोखरच डर का माहौल में जी रहा है. हा डर का माहौल लोकांना महाराष्ट्रातून
जाण्यासाठी उद्युक्त करतोय, पण नाही जाता येणार, कारण ही आमची जन्मभूमी आहे, ही आमची कर्मभूमी आहे. वाट बघतोय आम्ही हा डरका माहोल समाप्त होण्याची. वाट बघतोय आम्ही नवाब मलिक जो न्याय वानखेडे प्रकरणात लावतात तोच न्याय वाझे प्रकरणात लावतात का, हे देखील तपासलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.